काय बाई बाई, मला इथे कशाला घेऊन आली? पोळ्या लाटायला? नाही हो. अहो नाही हो, काय हे कोणाचं स्वयंपाकघर आहे ठाऊक आहे ना? अभ्यंकरांचं आहे. इथे फार सोहळं असतं ग. आपण ओळखली माणसं, आपल्याला इथं कोणी बघितलं ना तर हजामत करतील आपली. मी काल काय सांगितलं होतं ते विसरलात ना? हे बघ, सकाळी उठल्या उठल्या ताजं तवाना होण्याकरता तू काय मला हे घेऊ दिलेलं नाहीस. तेव्हा माझं हे काही चालत नाहीये. कशा करता? हा, लाडू, चुरा, शोधा लाडू, शोधा शोधा, कुठे शोधा. कुठे शोधा. हे कुठे असते? कुठे असते? कुठे असते? नाही, कुठे नाही. असते? सापडले सापडले. अरे वा वा वा. एवढे लाडू खायचे नाही बाबा, आपल्याला नाही जमायचे. तुमचं डोकं काय त्या बाटलीतच ठेवून येतं काय हो? खायचे नाहीये ते, चुरा करायचा, चुरा. चुरा करायचा आहे नाही, पण मी काय म्हणतो, याच्यात एखाद दोन लाडू खाल्ले तर चालतील काय ग? अशा क्वालिटीचे मिळत नाहीत म्हणून म्हटलं. घ्या, एक कर. आता हा चुरा बघून अण्णासाहेब ते श्रेयसीवर भडकतील, तिला ओरडतील आणि त्यांना कळेल ही मुलगी घरची कामं करायला नालायक आहे. आपसूक आपल्या नंदिनीचं महत्व वाढायचं. कसं आहे म्हणजे त्यांना कळेलच ग, नंदिनी आहे ना ही त्यांची खरी सून आहे, या घरची कर्तबगार. या पोरीचा अर्थ नाही म्हणून बघितलं, इथं आल्या आल्याच आपण तिच्या अस्तित्वाला कसा सुरुंग लावला तो. आणि ते श्रेयसीला कळणार सुद्धा नाही तिचा छळ हा आता कोण करतय. तू भरा भरा चुरा झालं कर. झालं झालं. पटकन कोणीतरी यायचं आणि आपला चुरा व्हायचा. नाही झालं झालं झालं. राखून ठेव, राखून राखून. नाही, नाही, नाही. अहो, इकडे चला, चला, तुम्ही माग. चला चला चला. गोदूताई या, हे बघा, घ्या तुमच्या हात इथे. हा, या वरच्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या वाटपाच्या आहेत. आणि खालचे कपडे आपल्या घरच्या नोकर मंडळींचे. ठीक. हा, यात चुका करू नका, कोणाचं नाही, कोणाला देऊ नका. नाही. हं? आणि मिठाईचे डबे. ते लागलेत वाटपाच्या ठिकाणी, बरं आणि आपली माणसंही आहेत तिकडे. झालं, म्हणजे कपडे झाले, मिठाईचे डबे झाले, अण्णांचे कपडे सुद्धा झालेत. म्हणजे झाले, जवळजवळ सगळी तयारी झालेली आहेच. हो. बाकी काही आलीस, बरं झालं. अगं हे बघ, तू अण्णांच्या वाढदिवसाला जेवण करणार आहेस असं म्हणाली होतीस, बनवणार आहेस ना? हो, पण अण्णांना विचारायला हवं ना. विचारलंय मी त्यांना, त्यांची काहीही हरकत नाही. फक्त जेवणात मीठ टाक इतकंच म्हणालीत. वहिनी, मी एकटीनेच सगळा स्वयंपाक करायचा आहे. अगं एकटीने कशाला, मी आहे की. आपण दोघी मिळून करू. चालेल ना? बघ, जवळजवळ सगळी तयारी झाली आहे आता. जास्त अगं बाई, अगं सवाष्ण बोलवायचं राहिलंयच की. हे बघ, आपल्या घरातल्याच 3 आहेत, म्हणजे तू, मी आणि आई. हं, आणि आपल्या गोदूताई आहेतच. तर वहिनी, 5 सवाष्ण लागतात ना? हो ना ग, आता 5वी कोणाला बोलू बरं? एक जण आहे. कोण? माझ्या ओळखीचे आहेत एक जण. मी बोलावलं तर येतील त्या. मी बोलवू त्यांना? हो का? बरं बरं, बोलव ना. पण म्हणजे आपल्या गावातलेच आहेत का? हो हो. अच्छा, बोलव की. आवडेल मला, बोलव. हं, ते येतील नक्की, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघ, आता जवळजवळ सगळी तयारी झालेली आहे श्रेयसी. अगं, यांना अण्णांसाठी भेटवस्तू आणायला सांगितल्या होत्या. आता आणलंय का विसरले देवालाच माहिती. मी बघून येते. हा, गोतूताई तुम्ही व्हा पुढे, मी आले. हा बाई, त्या 5व्या सवाष्णीला बोलवायला मात्र विसरू नकोस हो. वहिनी, हा, मी नक्की बोलावते. चल मी आले. हा, या आनंदराव, बसा. कसा आहेस बाबा? मस्त, छान किती छान. वर्षाने भेटला. अनिकेतच्या लग्नाबद्दल अभिनंदन. धन्यवाद. ही बघ, अनिकेतची बायको, अरे वा, आमची सून. अखंड सौभाग्यवती भव. काय ग, अण्णा अजून लाडू आण असं कसं सांगत नाहीये? काय माहिती,
आता हाही डाव वाया जातोय का काय? घे चहा घे. चहा नंतर आधी लग्नाचे लाडू खाऊ घाला. जराही बदललेलं नाहीस रे बाबा. नाही नाही रे. जा श्रेयसी घेऊन ये. बाकी वहिनी काय म्हणताय? छान सुंदर. पाहुण्यांना लाडू मिळतील की नाही माहित नाही, पण श्रेयसीला अण्णासाहेबांचे धम्मक लाडू मात्र नक्की मिळणार. अरे हे लाडू व्यवस्थित होते ना? कुस्करले कसे काय गेले? आता अण्णांना काय सांगू मी? अण्णा खूप ओरडणार मला. ते लाडू नीट त्याच्या समोर असे सजवून आणायचं काम तुझं. बरं, हं? लक्षात ठेवेल. हा. आणि एक गोष्ट महत्वाची, हे लाडू आपल्या इथल्या गावापासून 70 किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावामध्ये मिळतात. कळलं? तसे लाडू जगात कुठेही मिळत नाहीत. ते मी आज ऑर्डर देऊन मागवून घेतोय, त्यामुळे ते मित्राच्या हातातच पडले पाहिजे. बरं अण्णा. ते जपून ठेवणं ही जबाबदारी तुझी. काय ग, आपल्याकडे आता कॅमेरा पाहिजे होता. कशाला? कशाला काय, त्या श्रेयशीची जी फजिती होणार आहे ना, तिची सीडी काढून तिचा तो बाप आहे ना त्याला पाठवून दिली असती. ते आपल्या नेहमीच्या गावात आणले तर वा वा सुंदर. नुसतं बघत बसणार आहेस की खाणार आहेस? नाही, खाणार आहे तर. अरे त्याच्यासाठी तर आलोय. वा वा छान. नववधूतरा आमच्याकडून अभिनंदन. घे. घे घे घे. अरे बस 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 बस. बघितलं, शिव्यांची ऐवजी शुभाशीर्वाद मिळतायत कार्टीला. मला एक कळत नाहीये, सुरेचे लाडू झाले कसे? तिच्या हातात चांगले लाडू आले कसे? हुताटकी हा? हुताटकी. मला वाटतं ती चेटकी नसा. चिमटा काढ गं, चिमटा. अगं, चिमटा काढ म्हणजे काय, हात काढून देतेस की काय बाजूला? नाही, म्हणजे आपला डाव फसला वाटत. पण असा कसा फसला? नाही नाही, मी नंदिनीला विचारून येते. आई? लागलं नाही ना? अगं तुला लागलं नाही ना? अगं त्या श्रेयसीने दिले का ग लाडू पाहुण्यांना? हो का ग? तो वेडीच आहेत. मगाशी ते लाडू कुस्करले गेले होते म्हणून कशी रडत होती. श्रेयसी, अगं काय झालं, का रडतेस? कोण काही बोललंय का? वहिनी बघा ना काय झालं. आणि नीट सांभाळून ठेवायला सांगितलं होतं. मी व्यवस्थित ठेवलं होते, पण माहित नाही कसं झालं. तर अण्णा खूप ओरडतील मला. अगं पण हे लाडू कसे कुस्करले गेले असे? आई शपथ वहिनी, मला खरंच काय माहिती नाही. मी खूप व्यवस्थित ठेवले होते, त्याच्यावर कुठलंही वजन पडणार नाही असे ठेवले होते मी. पण आता ते कसे कुस्करले गेले मला खरंच माहिती नाही हो. बरं बरं.
अण्णांचे मित्र आलेत बाहेर, त्यांना द्यायचेच लाडू आता. अण्णा खूप ओरडणार मला. मी काय केलंय? हे बघ, तू जरा शांत हो बघू. हा, आधी रडणं थांबव. आणि हा, बरं ऐक माझं, नरम बुंदीचे लाडू आहेत ना, ते कधी कधी असे कुस्करले जातात, कळलं का? हं? आणि ते बाहेर आलेत ना, ते अण्णांचे जुने मित्र आहेत अगं. मला वाटतं सामंत काकाच आले असतील. हं? हो वहिनी, सामंत काकाच आहेत. पण आता अण्णांसमोर कशी जाणार आहे मी? अण्णा तर खूप ओरडणार आहेत मला. मी खरं व्यवस्थित ठेवलं ते. मला बरं काय झालं? श्रेयसी, जरा थांब. हे बघ, हे असे लाडू घेऊन गेलीस तर अण्णा ओरडतील. वहिनी, कसे काय? कुठून आले हे? अगं 50 जास्तीचे लाडू मागवून ठेवले होते. म्हटलं घरच्यांना होतील कधीतरी खायला. बरं आता हे घेऊन जा. ए थांब, 2-4 जास्तीचेच लाडू घाल. सामंत काकांना आणि अण्णांना दोघांनाही खूप आवडतात. वहिनी, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. माहितीये. बरं आता डोळे पूस बघू आधी. पदर घे आणि त्यांना वाकून नमस्कार कर, कळलं का? हे घे. बरं थांब थांब थांब. आणि आलीस की मग हे कुस्करलेले लाडू बांधून घेऊ. थँक्यू बहिणी. नंदिनी, प्रत्येक वेळेला तू सांभाळून घेतेस ना, म्हणून तिचं निभावतं इकडे. पण सारखं काही तिच्या चुकांवर पांघरून घालायची काही गरज नाहीये. तिलाही थोडी बोलणी खाऊ देत की अण्णासाहेबांनी. अगं पण का? म्हणजे तिची चूक झाली नसताना उगाच खाऊ द्यायची बोलणी? तिने काय मुद्दामून कुस्करले असतील का बसवून ते लाडू? जायचं, नवीन आहे ना ती, शिकेल हळू. नवीन नवीन म्हणून डोक्यावर बसवून ठेव, नंतर महागात पडेल. आई, तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. कोणाही बद्दल ना तुझ्या डोक्यात काहीतरी चालू असतं. तुला सांगू का, छान गोड आहे ती. आता मी काय बोलणार? गोड गोड म्हणून वरती चढवून ठेव तिला. उद्या ती तुझीच जागा घेऊन तुझ्यावर हुकूम सोडायला लागली ना, तेव्हा कळेल तुला. माझे शब्द आठवतील बघ. तेव्हा फार उशीर झालेला असेल ना नंदिनी. नाही गाई, तसं काही होणार नाही. आणि तसं काही झालं ना तर मला अजिबात वाईट वाटणार नाही बघ. तुला सांगू का खरं, तसं झालं तर बरंच होईल बघ. म्हणजे या घराचा सगळा कारभार तिच्या हाती सोपवेन आणि मी जरा आराम करीन बघ. मग आराम कशाला? संन्यासच घ्यावा मग. बरं, मी जाऊ जरा उरलेली कामं आटपून घेते. आपल्या लेकीनच मेहनतीवर पाणी फिरवलंय. म्हणजे आपण लाडवांचा जो चुरा केला होता त्या कार्टीने पुन्हा ते वळून ठेवले की काय? नाही हो, जे घरच्यांसाठी काढून ठेवले होते ना, तेच लाडू तिने त्या श्रेयसीच्या हातात दिले. म्हणजे कसे झाले ठाऊक आहे तुला? कसे? रावणाच्या तोंडात रामरक्षा. कसे आहे बघ, म्हणजे या कार्टीचं इथलं स्थान पक्क व्हावं म्हणून आपण धडपडतोय. कार्टी स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच पायावर धोंडा मारते. नाहीतर काय, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच कर. तिला सांग, चांगले समजावून सांग म्हणाव, ह्या युगात कल्याण केलं तर आपल्याला नाही पावत म्हणाव. हे काय, मला पिशवी का देतेस? मी तर रुमाल मागितला. हो, जा नव्हे. काय झालं तुला? सकाळपासून बघतोय मी. माहित नाही,
माझं लक्षच लागत नाहीये कशा. कसं लागणार? कारण सगळं लक्ष अण्णासाहेबांच्या घराकडे लागलंय ना. मग आपल्या घराकडे कसं काय लागणार? नाही, तसं नाहीये. तसंच आहे. मूर्ख समजू नकोस तू मला. मला सगळं कळतंय. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अण्णासाहेबांसारख्या माणसाचा वाढदिवस तू कसा काय लक्षात ठेवू शकतेस. वास्तविक तुला त्यांचा राग यायला हवा होता. आपल्या नवऱ्याला जुमानत नाही हे एक कारण आहेच, आणि दुसरं कारण आहे त्यांचं हे अमानुष वागणं. कसं काय त्यांचं वागणं तुला पटवू शकतं? जाऊ द्या, जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या तर्कबुद्धीच्या कक्षेत नसतात, म्हणून सोडून द्या. जितका तुला त्यांचा कळवळा आहे ना, तितकीच तू त्यांच्या खिसगंटीतही नाहीयेस. त्यांच्या आठवणीनं तू कळवळतेस म्हणूनच मला राग येतो. अगं त्यांना काही फरक पडत नाहीये, पण मला फरक पडतो म्हणून मी बोलतो. हे जर असंच चालू राहिलं ना, तर काही दिवसांनी मी सुद्धा बेपरवाह होईन. मलाही काही फरक पडणार नाही. माझ्या खिसगंटीतही नसशील तू, एवढं लक्षात ठेव. मामा, हाय मामा, हाव आर यू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मजेत. बरं, तिकडे सगळे कसे आहेत? एकदम छान. अगं धमाल चालू आहे. काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे अण्णासाहेब? अगं नाही ग, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तुला माहितीये, अण्णा खूप छान आहेत ग. हा, म्हणजे चूक झाल्यावर ओरडतात ते, बट आय थिंक विच इज फेअर, इजंट इट? सांभाळून राहा गं बाई. आणि नंदिनीला सांग आम्हाला तिची खूप आठवण येते म्हणून. हो, सांगेन. काळजी घे हं स्वतःची. माझी काळजी नको ग मामा, तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घ्या. एक मिनिट हा, डॅडूशी बोल. एक सेकंड. हॅलो माझा बछडा, कसा आहे तू? मी मस्त आहे डॅडू. तू कसा आहेस? ठीक आहे. काम आहे म्हणून चाललंय बाळा. तुझ्याशिवाय आम्ही कसं काय केलं असतं कुणास ठाऊक. डॅडू प्लीज. आय नो बेटा, तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे ग खरं. इतकी आठवण येते ना तुझी बाळा. डॅडू मलाही तुम्हा दोघांची खूप आठवण येते रे. मिस यू सो मच. अरे तुला माहितीये, आज ना अण्णांचा वाढदिवस आहे. अरे बापरे, मग त्यांना वीज केलेलं आवडतं की नाही? आवडतं. अरे गावभर साजरा होतोय त्यांचा वाढदिवस. बर मग एक आम्ही करू त्यांना फोन नंतर. हा, अनिकेत कसा आहे? हा, मजेत आहे. आम्ही दोघं ना उद्या आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहोत. कुठे? माहित नाही, म्हणजे जायचंय इतकंच मला माहितीये. कसं काय कुठे ते काय माहित नाही. बरं, पण नीट जा, पावसाळी वातावरण आहे. आणि हे बघ, साकवला जाऊ नका.